नमस्कार, मी विद्या आडसुळे. मावळ वार्तामध्ये आपलं स्वागत. अनिरुद्ध अकॅडमीच्या पुढाकारातून मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन. तळेगाव दाभाडे येथे थोर समाजसेवक नथुभाऊ बाबूराव भेगडे पाटील प्राथमिक शाळेत अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि श्री अनिरुद्ध आदेश पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 65 जणांनी रक्तदान केले. मी डॉक्टर प्रतीक कमले, मायमर मेडिकल कॉलेज गरवारे ब्लड सेंटर इथून आज आपण ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे. सकाळपासून आम्ही इथे आलेलो. इथे अध्यात्म आणि सायन्स याचं जोडी आपल्याला बघायला मिळते. आणि ब्लड एक असं कॉम्पोनंट आहे की ज्यांनी सायंटिस्ट अजून त्याचं सबस्टिट्यूट बनवू नाही शकले. आणि आपण आपल्या ब्लड बँकमधून हे थॅलेसेमिया पेशंट, जेवढे ॲनिमिया पेशंट्स असतात त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतो. आपण कोणाकडून असं शुल्क घेत नाही आणि हीच आपल्याला सेवा करायची आहे. आणि अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांनी आज कॅम्प आयोजित केलेला आहे. त्यांच्यासोबत आपण आलेलो आहोत. तरी सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हरिओम, मी विद्यावीरा मयूर पाटणकर. मी डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांना सद्गुरू मानते आणि मी 2002 पासून बापूंकडे येते. आणि मग मी ब्लड डोनेशन फक्त आणि फक्त माझ्या देवासाठी केलं आणि माझ्या डॅडसाठी केलं. माझा अनिरुद्ध बापू म्हणजे माझे डॅड आणि मला खूप आनंद होतो आहे. मी दुसऱ्यांदा करते रक्तदान. आणि बापूंनी सांगितलं तसं देवाला थेंब आवडतात, त्यापैकी हा रक्तदान हा बापूंचा आवडता थेंब आहे. मला खूप आनंद होतो आहे आणि मी फक्त म्हणते की आमचं रक्त बापू बघतो. हरिओम. सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि सद्गुरू श्री अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंतर्गत तळेगाव दाभाडे येथे आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. खरं तर हे 15वं वर्ष आहे. दरवर्षी आपण वर्षातनं एकदा हे शिबिर आयोजित करत असतो. सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या संकल्पनेनुसार आपण हे दरवर्षी शिबिर आयोजित करतो. तसं पाहिलं तर आजच्या दिवशी एकूण 124 ठिकाणी हे महारक्तदान शिबिर आयोजित होत आहे. बघितलं तर बघा की उन्हाळ्यात आपण शक्यतो घाबरतो की रक्त द्यायचं की नाही, कसं द्यायचं. आणि त्यामुळे होतं काय की आपलं रक्ताचा तुटवडा उन्हाळ्यात पडतो. आणि म्हणूनच सद्गुरूंच्या संकल्पनेनुसार आणि त्यांच्या सांगण्यानुसारच हे आपण रक्तदान शिबिर एप्रिल महिन्यामध्ये घेतो की जेणेकरून आपल्या ह्या ब्लड बँक्समध्ये हे रक्त संकलित होऊ शकेल, सहज होऊ शकेल. 1999 पासून साधारण हे सुरू झालं होतं. मुंबईला सुरू झालं होतं महारक्तदान शिबिर. तर त्यावेळी 124 फक्त बॅगा आल्या होत्या आणि एकाच ब्लड बँककडनं आपण 124 संकलित केल्या होत्या. आज 2005 मागच्या वर्षी 2025मध्ये 14,000 जवळजवळ 14,970 ठिकाण म्हणजे बॅगा आपण संकलित केलेल्या आहेत. आणि 120 ब्लड बँक्स आपण एकत्रितरित्या एवढं मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करत असतो. सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूचे हे आध्यात्मिक गुरु आहेतच, परंतु ते स्वतः डॉक्टर आहेत, MD गोल्ड मेडलिस्ट आहेत, संधिवात तज्ज्ञ आहेत. पहिल्यापासूनच अध्यात्म आणि विज्ञान ही अशी एकत्रितरित्या सांगड घालणारे अतिशय प्रभावी असे सद्गुरू आहेत. कुठलीही अंधश्रद्धा यांच्याजवळ नाही. पण जर आपल्याला भक्कम आयुष्य जगायचं असेल तर गुरुशिवाय पर्याय नाही, सद्गुरूशिवाय पर्याय नाही, हे आपल्याला माहिती आहे सर्वांना. आणि हेच बापू सांगत असतात. बापू भक्तिमार्ग कसा करायचा हे सांगतात. आणि त्याचबरोबर आपल्या या भारत देशामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची सेवा करायला पाहिजे, त्यामध्ये अनिरुद्धच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. आज डिझास्टर एवढ्या प्रमाणात होत असतात, तर ह्यामध्ये आपली ही अकॅडमी फर्स्ट अकॅडमी आहे भारतामधली की ही आपण स्वतः कोर्सेस घेतो. 7 दिवसाचे बेसिक कोर्सेस असतात, विनामूल्य असतात. इथे आपण लोकांना तयार करतो की बेसिक आपल्याला डिझास्टरमधनं कसं बाहेर पडता येईल त्याचं शिक्षण आपण 7 दिवसाचं देत असतो. आणि त्याच्या अंतर्गतच हे महारक्तदान शिबिर देखील आयोजित करत असतो. म्हणजे बघा की आपल्याला भक्ती करता करता आपलं सामर्थ्य कसं वाढता येईल हे सद्गुरू शिकवतात आमचे. आणि हे आम्ही दरवर्षी ह्या रक्तदान शिबिरातनं अनुभवत असतो. आतापर्यंत जसं आता त्यांनी सांगितलं 1999मध्ये पहिला आपला ब्लड डोनेशन कॅम्प झाला. त्या दिवशी 26 एप्रिलच तारीख होती, 26 एप्रिल 1999. त्यापर्यंत आतापर्यंत 1825 आपले ब्लड डोनेशन कॅम्प झालेले आहेत.
180 आपल्या ब्लड बँक्स आतापर्यंत सहभागी आहेत आणि गेल्या वर्षीपर्यंतचा जो डेटा आहे त्याप्रमाणे 2,34,959 ब्लड बँक आपण म्हणजे रक्त संकलित आपण केलेलं आहे. आणि आता आपण जसं बघतो आता तळेगावमध्ये आपलं जे रक्तदान शिबिर चालू आहे, तर आता या ब्लड बँक जातात कुठे किंवा कसा काय याचा विनियोग कसा होतो, तर मायमर गरवारे जे ब्लड बँक जी आहे त्यांच्याकडून आपण हे रक्तदान म्हणजे रक्त संकलित करतात. दुसरं म्हणजे मायमर ब्लड बँकेकडनं म्हणजे रुग्णांसाठी आपण बघितलं तर म्हणजे विनामूल्य ते रक्त देतात. म्हणजे त्यांच्याकडनंही कुठलाच चार्जेस ते म्हणजे घेत नाही, विनामूल्य रक्त दिलं जातं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला कधी कोणाला म्हणजे रक्ताची गरज पडली आणि आपण त्यांना जर फोन करतोय तर लगेच ते पुढच्या 10 मिनिटामध्ये आपल्याला रक्त म्हणजे आपल्याला उपलब्ध करून देतात. म्हणजे आपल्याला एका प्रकारे म्हणजे त्यांचाही पूर्णपणे सहयोग आहे. आणि आपण दुसऱ्या प्रकारे बघू शकतो की आतापर्यंत आपण एक जवळपास 2.5 लाखापर्यंत आतापर्यंत रक्त म्हणजे संकलित केलेलं आहे. तर या प्रकारे आता जसं यांनी सांगितलं की उन्हाळ्यामध्येच रक्ताची गरज पडते. प्रॉब्लेम असा होता की उन्हाळ्यामध्ये बरेच जण गावाला जातात किंवा बरेच जण बाहेरगावी असल्यामुळे कसं होतं की रक्ताचा तुटवडा जाणवतो. ॲक्सिडेंट झाले, काही गोष्टी झाल्या की त्या ठिकाणी आपण बघू शकतो की मग कधी कोणाला रक्त भेटू शकत नाही. त्यामुळे हाच एक आयडियल सीझन आहे की यावेळेस आपण रक्तदान शिबिर घेतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण वर्षातनं पुन्हा 3 रक्तदान शिबिर घेतो. ते पण आपण लोकल लेवललाच घेतो. की म्हणजे आता तळेगावात जर आहे तर तळेगावात आपण म्हणजे तळेगाव झालं किंवा तळेगाव स्टेशन झालं अशा ठिकाणी आपण जवळपास एक वर्षातून 3 आपण शिबिर घेतो. आणि त्याही शिबिरांमध्ये जवळपास दर शिबिरामध्ये 50 ते 60चा म्हणजे आपल्याला ब्लड काउंट असतो. चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की. शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध. काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की. नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी. शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज. नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ, लोणावळा. मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमचं फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.